दर्शन दिलं. कंसाने जीवावर द्वेष केला सगळीकडे, तिथं भगवान कृष्णाने दर्शन दिलं. दुर्योधनानं द्वेष केला तरी भगवंतानं दर्शन दिलं. तर आवळीला का दर्शन देणार नाहीत भगवंत? आणि याच्यामध्ये म्हणजे एनेकेने प्रकारे भगवंताची आपण भक्ती केली पाहिजे. भगवंत भले आपण सोडून जाऊ, आपण विसरून जाऊ, पण भगवंत आपल्याला सोडणार नाही, भगवंत आपल्याला विसरणार नाहीत. आणि असं झाल्यानंतर त्यावेळेस तुकाराम भगवंत जातात आणि आवळीच्या खांद्यावर नाही का ठेवतात. म्हणतात, अगं आवळी, एवढा माझ्याशी दोष का करते? मी तुझ्या नवऱ्याचं वाटोळं नाही केलं. मी वारंवार तुझ्या नवऱ्याला नाही का भरपूर मदत करतो. बघ आताच मी धान्य दिलं होतं, पण तुझा नवरा सगळ्याला वाटून टाकतो, त्याचा माझा काय दोष आहे? याच्या पहिले मी धनसंपत्ती दिली, त्याने ती वाटून टाकली. सोन्याचं कडं दिलं होतं, त्यानं वाटून टाकलं. भरपूर वेळा मी मदत करतोय, पण तुझा नवरा सगळ्याला वाटून काढतं, त्याचा दोषारोपण माझ्यावर कशाला करते? त्यावेळेस आवळीचा जो राग आहे ना, तो कुठंतरी थोडा कमी व्हायला लागला. आणि केल्यानंतर भगवंत हळूहळू काय करतात, तिचा पाय धरतात. आणि करता करता आवळींचं इच्छा नसते, पण वेदना होत असते आणि कोणी काटा काढणार असते, वेदनाने नाही का ती दुःखी असते. हळूच काय करत तुकाराम भगवंत हळूच तिचा काटा काढला. आणि काटा काढल्यानंतर भगवंत काय करतात, आपल्या हातानं आवळीच्या पायाला सवरतात. आणि जसं जसं हात लावतात, आवळीला एकदम शीतलता, आनंद प्राप्त होतो. आणि मग ती काही का असं नाही, या मेल्यानं काळ्यानं मला आनंद दिला. हा. आणि गेल्यानंतर त्यावेळेस आवळी उठते आणि तिचं थोडंसं वेदना बऱ्यापैकी वेदना कमी झाली असते. तिला शांतता प्राप्त होते. आणि मग भगवंत आणि आवळी त्याच्यामधला शत्रुता कमी झालेली असते. भगवंत आणि आवळी नाही का तुकाराम महाराजाच्याकडे जात असतात. तुकाराम महाराज लांबूनच बघतात. आज बघतं की सूर्य कुठून निघाला, अंधकार आणि सूर्य एकत्र येतोय आणि गरुड आणि गिधाड सोबत येतंय. या दोन्हीला पाहिल्यानंतर तुकाराम महाराजाला त्यांच्या जीवनात एवढं प्रसन्नता झाली. जी आवळी माझी जिजाऊ एवढी द्वेष करायची भगवंताचे, आज ती भगवंताची भक्त झाली. त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागली. कुठं ना कुठं भगवंताने तिचं हृदय परिवर्तन केलं. आणि असं झाल्यानंतर जसं गेल्यानंतर भगवंत काय तुकाराम महाराजाला आलिंगन करतात. आणि केल्यानंतर तुकाराम महाराज त्यांचं सुंदर रूप पाहून असे सुंदर अभंगाची रचना करतात. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजने. आणखीन रूपावर कितीतरी महाराजांनी अभंग गायले भगवंताच्या प्रसन्नेसाठी. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, अगं आवळे, विठोबाला काहीतरी भाकर वाढ, किती भुकेले ताणे लागलेले असेल. त्यावेळेस आवळीच्या मनामध्ये भगवान पांडुरंगाबद्दल द्वेष काही कमी नाही झाला. म्हणजे एकच भाकर आणि ह्या काळ्याला खाऊ घालायची, तर माझा नवरा तर उपाशी राहणार आहे आणि माझ्या नवऱ्याला त्याच्यापासून काही जमत नाही. म्हणून तुकाराम महाराजच्या आग्रह खातर काय करतात की एक भाकर नाही का भगवान पांडुरंगाला वाढतात. भगवान पांडुरंग त्या भाकरी बघतात. त्यावेळेस भगवंत आवळीला म्हणतात, तुकाबाला का वाढलं नाही? म्हणजे काय वाढू, काय नाहीच देण्यासारखं. बघ काहीतरी असेल. काय नाही म्हटले, बघा हे टोपलं रिकाम आहे. जसा ती फडकं बाजूला करते तर त्याच्यामध्ये पंचपक्वान असतं. आणि मग त्यावेळेस आवळी म्हणते, माझ्या खंडेरायानंच मला वाचवलं. माझ्या खंडेरायानं दुर्गादेवीनं वाचवलं, भवानीनं वाचवलं. ह्या काळ्याकडं काय, येतो स्वतः उपाशी मारतो आणि दुसऱ्याला उपाशी मारतो. कशाला नाही को वामनदेवाचे तिथं आपलं बलिराजाचे भीक मागायला असता, विदुराच्या घरी कानका खाशाला खायला गेला असता. केवळ माझ्या खंडेरायानं हे केलं आणि ती पंचपक्वान वाढत असते. पण भगवंत काय करतात, आवळीची भाकर घेतात आणि आपले पंचपक्वान नाही का तुकवाला वाढतात. पण पांडुरंगाला तुकाराम महाराजाला पंचपक्वान आवडत नाही. मग भगवंत काय करतात, भाकर मोडतात आणि तुकाराम महाराजाच्या मुखामध्ये भरतात. त्यावेळेस तुकाराम महाराजाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि भगवंत प्रेमानं भरत होते. एक घास नाही का तुकाराम महाराजाला खाऊ लागले, एक घास आपल्या स्वतःला खाऊ लागले. आणि हे दृश्य आवळी नाही का एकदम पाहत होती. हे मेल्याचं माझ्या नवऱ्या किती प्रेम आहे, ह्या मेल्याचं किती प्रेम आहे. आणि ते प्रसंग बघत असताना भगवंतानी खात असताना तुकाराम महाराज, आणि जसं तुकाराम महाराज भगवंताच्या हातातून मुखातून घास खातात तसं त्यांच्या अंगात नाही का रोमांस निर्माण होतोय. एक आनंद, एक उत्सव त्यांच्यामध्ये होतोय. आणि काय सांगतो आनंद, ह्या संसारात कुठंच आनंद, तो आनंद अमृततुल्य नाही का घास लागत होता.
असं बराच वेळ गेल्यानंतर भगवंतानी जसे माय एका लेकराला खाऊ घालते आणि लेकरू त्या आईकडे बघत असतं, तसं भगवंत माता आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्णा बंधू सगळा सोयरी. तो अभंग तिथे त्यावेळेस रचला गेला. म्हणजे महाराजांचे एक एक प्रसंगानुसार एक एक अभंग निर्माण झालेला आहे. आणि त्यावेळेस त्या झाल्यानंतर बराच वेळ निघून गेल्यानंतर तुकाराम महाराज भगवंत निघून जातात. आवळीला पण आनंद होतो की चला कुठेतरी त्या काळ्यानं माझ्या नवऱ्याला खाऊ घातलं. हे गेल्यानंतर तिथं तुकाराम महाराज पुढे एक याचना करतात भगवंताच्या सौंदर्याबद्दल, कृपाबद्दल. म्हणतात की भगवंता, आतापर्यंत माझ्या आवळीनं तुमच्यावर नाही का शिव्या शाप दिल्या, तुमचा द्वेष केला, तुमच्या प्रती अपराध केला, पण पांडुरंगा तुम्ही तिला माफ करा बरं. ती अज्ञान आहे, तिला काही कळत नाही. भगवंत म्हणतात मला तिचा कधी रागच नाही आला, तिच्याबद्दल मला कधी काही वाटलंच नाही. आणि हे झाल्यानंतर त्यावेळेस तुकाराम नम्रतपणे नाही का करतात. आणि त्यावेळेस त्यांना मनात वाटलं तुकाराम महाराजांना की भगवंता, आता मला मंत्र येत नाहीत किंवा मला शास्त्राचं अध्ययन पण येत नाही, शास्त्र कळत नाही, मी तपस्या केली नाही, मी शूद्र परिवारात आहे, तर मला काहीतरी तुमचं गुणगान करायचं असे प्रेरणा द्या. त्यावेळेस तुकाराम महाराज एक अभंग रचना करतात. ते म्हणतात की शूद्रावंशी जन्मलो म्हणून दंभ मोकिलो, असा तू माझा आता मी तुझा, माये बाप पांढरीनाथ, घोकया अक्षर मजनाई अधिकार, सर्व भावे दिनहीन तुका म्हणे यतिहीन. ते या अभंगामध्ये काय म्हणतात, मी शूद्र कुळात जन्माला आलोय, त्यामुळं मला मंत्राचं काही नाही, म्हणून दंभिक मोकलो, असा तूच माझा आता मायबाप काय पंढर, तूच माझा बायबाप आहे. घोकई अक्षर मजनाई अधिकार, मी घोकतोय अक्षर पण मला अधिकार नाहीये. आणि सर्व भावे दिन तुका म्हणे येतहीन, आता मी तुमच्या अधीन झालेलो आहे. आणि हे झाल्यानंतर तुकाराम महाराजांमध्ये दयाळू स्वभाव निर्माण झाला. भगवंत म्हणले काळजी करू नको, तुला ती प्रेरणा आणि ती उत्सव भेटल. आणि भगवंत अदृश्य होतात आणि तुकाराम महाराज जीवांच्या प्रती दया करतात. जिथे जेवढे पशुपक्षी असतात त्या पशुपक्ष्यांना नाही का दाणे खाऊ घालत असतात. प्राणी मात्राला जे रस्त्यानं जाणारे दिन दुबळे त्यांना पानपोई निर्माण करायचे. घरात नाही का जे वाटसरू असायचे त्या वाटसरूला नाही का घरात बोलून नाही का भोजन अर्पण करायचे, वस्त्र द्यायचे, जे काही असेल ते द्यायचे. पण एक दिवस तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर बसल्यानंतर पशुपक्षी यायचे आणि लांब पळायचे. महाराजांना वाटलं की पशुपक्षी जवळ येतात आणि लांब का पळतात, याचा अर्थ माझ्यामध्ये खूप ईर्ष्या आणि द्वेष आहे, ते ईर्ष्या आणि दोषामुळे हे माझ्या जवळ येत नाही. पांडुरंगा, माझ्या हृदयामध्ये एवढी ईर्ष्या आहे, एवढा द्वेष आहे की त्यामुळे हे पशुपक्षी येत नाहीत, अशी याचना करले. आणि तिथे वृंदावनप्रभू लिहितात आपल्या ग्रंथांमध्ये की ज्याच्या ईर्ष्या द्वेष असेल ना तो लोक जवळ येत नाही, पशुपक्षीचं जवळ येत नाही. आणि मग भगवंतानं त्यांची आतुरता पाहिल्यानंतर त्यावेळेस तुकाराम महाराज अभंग असतात. त्याच्यानंतर सगळे पशुपक्षी येतात आणि तुकाराम महाराजांच्या याच्यावर बसतात. आणि मग वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी सुस्वरी हा अभंग त्यावेळेस रचला गेला. कारण की भगवंत म्हणले तुझ्या ईर्ष्या नाही, पशुपक्षी येऊन तुकाराम महाराज. आणि ते फेमस पिक्चर आहे बरं, तुकाराम महाराजांचा फोटो पण आहे, त्याच्या डोक्यावर खांद्यावर पशुपक्षी बसलेले. आणि तो अभंग तिथं महाराजांनी भामचंद्र डोंगरावर वेचला. म्हणजे लता वेलीना पशुपक्ष्यांना काय म्हणले, ते सोयरी येतं. आणि मग तो अभंग झाल्यानंतर त्यावेळेस दिनहीन दुबळा करीत असताना त्यांना जीवांच्या प्रती नाही का दया येत होती की हे लोक भौतिक संसारामध्ये एवढे व्याप्त आहेत, लिप्त आहेत आणि जीवनाचा नाही का उद्देश सगळे विसरून गेलेले आहेत. आणि मग अशा लोकांना उपदेश देण्यासाठी तुकाराम महाराज एक सुंदर अभंग रचना करतात. शनाशनी हाती करा हा विचार, तराया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य खात काळ सावधान, संता समागणी धरुणी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणे ह्या लोकी व्यवहारे, नाही डोळे धुळे भरून राहे. ह्या अभंगामध्ये काय अर्थ दिलेला आहे, क्षण हाती हाच विचार करा, क्षणाला विचार करा. कशाचा विचार करा, नाशिवंत देह जाणार सकाळाशी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी असली पाहिजे. जसं एखादा पेशंट जर असेल तर आपण काय करतो, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची तातडी करतो ना, त्याला वाचवण्यासाठी. त्याच प्रकारे भगवत भक्तीमध्ये ज्या वेळेस तुम्हाला भगवत भक्ती कळाली
त्या दिवसापासून आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे. गळ्यात माळा घालणे, कपडे घालणे, तीर्थयात्रा करणं हे भक्तीला पोषक आहे. पण भक्तीची तळमळता कधी चालू होते? ज्या दिवशी तुम्ही भगवत नामाचा जप चालू करतात तेव्हा भक्तीची सुरुवात होते. संतांनी सगळं नाम जप महत्वाचा कलियुगामध्ये, आणि ती तातडी आहे, दुसरा काही तातडी नाही. उद्यापासून तुम्ही म्हणता तातडी म्हणजे मंदिरात पळायचं का नाही? मंदिरात गेले तरी लोक जाऊन दर्शन घेतील, पण तिथं नाम जप केला पाहिजे, भक्तीची सुरुवात केली पाहिजे. लोक म्हणतात म्हातारपणे भक्ती केली पाहिजे. म्हातारं कोण आहे कलियुगामध्ये? ज्या टायमाला मृत्यू आला तो म्हातारपण आहे. आज काहीच गॅरंटी नाही मृत्यूची, कधी केव्हा कशी येईल कोणता प्रत्येक क्षण आपल्या हातात नाहीये. पण जो वेळ भेटलाय तो वेळ आपण भगवत भक्तीमध्ये घातला पाहिजे. क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. नाशिवंत देह जाणार सकाळासी. आपण किती वेळा विचार करतो? आपण काय करतो? सगळ्या दुनियाला पोहोचून येतो, पण आपल्याला वाटतं आपण मारणार नाहीत. किती लोकांचे आपण तिरड्या उचलल्या, किती लोकांना पाणी दिलंय, किती लोक रडलोत आपण. म्हणून महाभारतामध्ये यक्षाने प्रश्न विचारला. काय विचारला? ह्या सगळ्या जगातलं मोठं आश्चर्य कोणतं? ते युधिष्ठिर महाराज म्हणतात आने आणि भूतानी यमाले गच्छन्ते. प्रत्येक जण मरतोय, पण जो राहिला स्थावर स्थिती शेषाने, मग ते म्हणतात की बाकीचे मरणार नाहीत. म्हणून आपल्याला काय दिलं? जीवन ही पूर्वतयारी आणि मृत्यूची अंतिम परीक्षा आहे. आजच दुपारा मी याला गेलो होतो. कुठं? नरसिंहपूरला. येत असताना आमचे गुरुबंधू डॉक्टर प्रीती गौरांग प्रभू, मोठे डॉक्टर होते पुण्याला. त्यांना ब्लड कॅन्सर झाला, 2-3 महिने पूर काढायला. आणि एक मागच्या आठवड्यामध्ये त्याने ऑनलाईन क्लास घेतला आणि दुपारा त्याने शरीर सोडलं. 40च्या आसपासच होते. डॉक्टर होते, पैशाची कमी, दिसायला एवढे हँडसम होते. 2 लहान छोटे छोटे बालक आहेत. एक 5-7 वर्षाचा असेल आणि दुसरा काहीतरी 3-4 वर्षाचा असेल. प्रकृतीनं नाही का झटका दिला. तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहेत, काळे गोरे, ज्ञानी धनी अज्ञानी, मृत्यू काही बघत नाही हो. तुम्ही जगातली कोणती ताकद मृत्यूपासून वाचू शकत नाही. सुंदर स्त्री त्याला फसवू शकत नाही, पैशानं नका भ्रष्टाचार करू शकत नाही, किंवा त्याला पोस्टपॉन सुद्धा करू शकत नाही. मृत्यू असा आहे. म्हणून मायबापांना ज्या दिवशी आपल्याला कळालं आहे, आपल्या शरीरात नाही का जसे जशी वाढ होती शरीराचे इंद्रिय, जनक महाराजांनी जेव्हा आरशामध्ये पांढरे केस पाहिले त्या दिवशी ठरवलं की युवराज पद कोणाला द्यायचं? रामचंद्रांना द्यायचं. आपण पांढरे केस झाल्यानंतर काय करतो? डाय करतो. आपल्याला वाटतं मैं अभी भी मैं जवान हो. प्रभूजी तुम्ही म्हातारे झाले पण आम्ही जवान आहेत. खरंच आहे, शरीर म्हातारं झालं पण मन जवान नाही, आधीच जवानच असतं. दात पडले तर आपण काय करतो? कवळ्या बसवतो. ऐकू येत नाहीत कानात यंत्र घालतो. किती मृत्यूला फसवतो. मूर्ती म्हणे बाळा तू किती प्लॅनिंग कर, तू किती प्लॅनिंग कर, माझ्या प्लॅनिंग समोर काय जाणार. जसं एक व्यक्ती होता, आल्यानंतर त्याच्या घरामध्ये 3 यमदूत आले. आल्यानंतर यानं अरे पाहिले 3 यमदूत आले. मला शांत डोक्यानं काम घ्यायचं. मला या बसा, काय घेणार? चहा कॉफी कोल्ड्रिंक्स काय घेणार? ते म्हणले लय थकलो, पहिल्यांदा तुझ्यासारखं कोणी ते आऊ भगत करणारा भेटलाय. म्हणले चहाच कर. अच्छा. मग बसले, यमदूत बसले, त्यांना चहा केला. पण या बहादरनं काय केलं? त्या चहामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि चहा पिल्यानंतर यमदूत झोपले. त्यांच्या हातातली यादी होती अशी. कशी होती? अशी यादी होती. ती यादीमध्ये पहिला नंबर यांचा होता. मग ह्या जो यजमान होता त्यानं नाव खोडलं आणि खाली टाकलं. खाली टाकल्यानंतर 2 तासांनी झोपून उठले आणि उठल्यानंतर ते म्हटले वा वा काय स्वागत सत्कार केला बाबा. आतापर्यंत कोणी आम्हाला घाबरून लोक पळायचे, पण तू पाहिलं वरती तुझं नाव होतं, आता आम्ही वरतून वाचतो नव्हतो, खालून सुरुवात करू. आता काय करू? खालून सुरुवात करू. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही कोणाला मृत्यूपासून वाचू शकत नाही आणि तुम्ही सुद्धा वाचू शकत नाही. म्हणून इथं काय? नाशिवंत देह जाणारं सकाळचे आयुष्य खातं काळ सावधान. लग्नामध्ये सावधान का म्हटलं जाते? तुम्हाला एकूण एकाला सहन करायचं, सावधान. तसंच तुकाराम महाराज संत सांगतात बाबा लाईफमध्ये अलर्ट राहा. तुम्ही जेव्हा प्लॅनिंग करतात ना वरतून भगवंत, आपण जसं एखादं बाळक प्लॅनिंग करतो ना,
तर आपण त्या प्लॅनिंगवर हसतोच ना. तसं भगवंत, आपण जेव्हा प्लॅनिंग करतो तर भगवंत आपल्या प्लॅनिंगला हसतात. बेटा 4 दिन की जिंदगी आहे, तू काही जास्त नाही. म्हणून त्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. आणि असं करीत असताना तिथे तुकाराम महाराज काय करतात, सावधान झाले आणि संत समागणे धरून आवडी. मग याच्यातून निघायचं असेल तर संत. मग इथं भक्तीच्या 9 स्टेज चालू होता. अधोश्रद्धा, तथा साधू संघ. साधू संघ म्हणजे साधूच्या संगती आल्यानंतर. साधू संगती म्हणजे गोचाडासारखं त्याच्या बाजूला नाही फिरलं पाहिजे. व्यक्तीपेक्षा त्याच्या विचारांना लोक महाराजाला मानतात पण त्याच्या विचाराला मानत नाही. महाराजाला मानू नका पण त्याच्या विचाराला माना. आम्ही भगवंताला मानतो पण भगवंतांना सांगितलेलं मानत नाहीत, त्याला काही अर्थ नाही. मला मानू नका, मी काही नाही, किरकोळ माणूस आहे, पण जे संतांना सांगितले त्याला माना, कारण त्याने अनुभवातून सांगितलेले आपल्याला. म्हणून इथे संत समागणी धरून आवडी, अधोश्रद्धाचा साधू संघ, भजन क्रिया. भजन क्रिया झाल्यानंतर अनर्थ निवृत्ती, त्याच्यानंतर निवृत्ती झाल्यानंतर रुची, निष्ठा, भाव आणि प्रेम, हे तवा भगवंताची प्राप्ती होते. कंटाळा आला की तुम्हाला? डुलके लागत चालल्या म्हणा हरी हरी. जरा ताट बसा बरं, घ्या दीर्घ श्वास घ्या. हा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि अशा प्रकारे तुकाराम महाराज करावितात. तुका म्हणे लोकी व्यवहारे न डोळे धुळी भरून याचा तुकाराम महाराज खूप सुंदर विवेचन करतात. एक अभंगावर खूप बोलण्यासारखं आहे. आणि मग झाल्यानंतर तुकाराम महाराज झाल्यानंतर एक दिवस सकाळी सकाळी त्यांची पत्नी आवळी नाही का स्नानाला बसते आणि आपलं लुगडं काढून नाणीवर ठेवून देते. ठेवल्यानंतर एक ब्राह्मण स्त्री येते, अतिशय फाटके वस्त्र असते आणि आतुरता भावनेमध्ये, तुकोबा मी एवढी गरीब आहे, माझ्याकडे एक वस्त्र सुद्धा घालायला नाही, मला एखादं जर वस्त्र भेटलं तर खूप चांगलं होईल, तुम्ही द्या. तुकाराम महाराज इशारा करतात, तेव्हा ती लुगडं ठेवलंय ती गपचीप घेऊन जा, एक शब्द बोलायचा नाही. आणि ती ब्राह्मण स्त्री म्हातारी ती काही बोलायच्या पहिले घेऊन गेली आणि आवळीनं आंघोळ केल्यानंतर बघ ते लुगडंच गायब. म्हणजे काशी नाही, माद्या नाही, गंगू नाही, 4 लेकरं होते. सगळं गेलं तर कुठं गेलं. आणि आमचं येडं आता बोलता बोलता ऐकलं की लुगडं घेऊन जा. ब्राह्मण स्त्री विचारत होते, याचा अर्थ ह्या येडानं माझं लुगडं पण देऊन टाकलंय. आणि असे तुकाराम महाराजाला शिव्या घालत बसली आवळी. बाबा काय सांगा. आणि पूर्ण बाहेर यावं तर लोक हसतील, ते वस्त्र नाही, करू तर काय करू. ती स्वतःला मारून गेली, म्हणजे बाहेर आले तर मारू शकेल. आणि तुकाराम महाराज पहिल्यात आता आग पेटणार आहे, त्यावेळेस तुकाराम महाराज हळूच उठतात आणि कुठं जातात, इंद्रायणीच्या काठी जातात, लांब जातात. लांब गेलं म्हणजे याचा अर्थ आता जो स्फोट होणार तो आपल्यावर येणार नाही, म्हणून ते गपचिप कळटी मारतात. गेल्यानंतर इथे आवळी एवढा संताप करते. लेखक नाही का त्याच्या अभंग आपलं रचना एवढी डिटेल्समध्ये सांगतात. कल्पना करा, एखादी स्त्री नग्न आणि तिचं लुगडं जर नेलं तर तिचा काय राग येत असेल. आणि गेल्यानंतर त्यावेळेस पाहुणे रावणे आले, तिला लग्नाला जायचं होतं. उमरे तिथे गाव म्हणून तिथं जायचं होतं. मग अगं आवळे ये चल आपल्याला लग्नाला जायचं. म्हणजे कुठं जाऊ, कसं जाऊ. गेल्यानंतर भगवंताला दया आली. काय दया आली, जर याला लुगडं नाही भेटलं तर तुकाराम महाराजांचं काही खरं नाही, आपला पितंबर देऊन टाकतात आवळीला. दिल्यानंतर आवळी घेते आणि म्हणते ह्या काळ्याचा पुन्हा चमत्कार केला, ह्या काळ्या माझ्या संकट आणतो, पुन्हा संकटाला मदत करतो. आणि माझ्या संसाराचं तर पार वाटोळं केलंय. पण काय होत नाही, ती पितांबर घेते आणि जसं पितांबर घालून येते सगळ्या बाया नवल करते, बाई रस्त्यानं तर तुम्ही भिकाऱ्यासारखं वागतात पण आतमध्ये तर भारी भारी कपडे घालतात. आणि तुम्ही जगाला नाही का दारिद्र्याचं दाखवतात आणि तू क्या नाही का सगळ्या जगाला खोटं बोलतोय आणि घरात तू चांगले कपडे. पण आवळी बघ विचार करते, घरात घरकुन आहे दाना. आणि हे दिल्यानंतर त्यावेळेस तुकाराम महाराज काय करतात, आपलं आवळी काय करते, पाहुणेरांना म्हणते तुम्ही जा पुढे, मी येते. आणि मग ते पितांबर घाल्यानंतर लोक त्यांची निंदा करू लागले. आणि निंदा करीत असताना त्यावेळेस बाहेरून तर हा मोठं वैराग्याचं ढोंग दाखवतोय, पण घरामध्ये याच्याकडे खूप ऐश्वर आहे, कारण एवढं सुंदर पितांबर घालणं याला कुठून भेटला असेल. पण आवळीला माहीत होतं काय होतं. आणि हे झाल्यानंतर हळूहळू तुकाराम महाराज काय करतात,
पुढे लग्नाला आवळी निघून जाते. तुकाराम महाराज आपल्या भजनामध्ये लागतात. त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आणखीन काही प्रसंग भेटतात. तर 2 मिनिटं भजन करूया. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. टाळ्या. ओ गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, बोलो राधा रमन हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो राधा रमन हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, बोलो राधा रमन हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बोलो बोलो जोर से. हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग तुकाराम महाराज ह्या पत्नीच्या भीतीपोटी निघून जातात. गेल्यानंतर तुकाराम महाराजची नम्रता आणि दया आणखीन येते. आणि जे ते गावात लोकांना मदत, गावचे लोक काही काम सांगायचे तर तुकाराम महाराज काय करायचे, कोणाच्या शेतात मदत करायचे, कोणाचं पाणी भरायचे, रस्त्यानं झाडू मारायचे. तुकाराम महाराज कोणाच्या प्रती काही नाही, जे सांगाल त्याचं काम करायचे. आणि असं करता करता एकदा एक म्हातारी रस्त्यानं जात होती. म्हणजे तुकोबा, मला नाही का माझ्या चालना येत नाही, मला थोडंसं तेल आणून देता का तुम्ही दुकानवरून. आणि मग तुकाराम बुवा काय करतात, त्या बाईची भांडे घेऊन नाही का तेल आणून देतात. आणि तेल आणून दिल्यानंतर ती म्हातारी म्हणते, जे तेल एका दिवसात संपणार होतं, पण तुकोबानं आणलेलं तेल 8 दिवसात संपत नव्हतं. आणि ही बातमी जशी वाऱ्यासारखी देहू गावामध्ये पसरते. जो तो येतो तुकाराम बुवाला आणि तेल आणायला लावतो. गावच्या लोकांना आश्चर्य झालं की तुकाराम बुवानं जे तेल आणलेलं ते कधीच संपत नाही. आणि असं करता करता अख्खं गाव, कोणी 2-2 डब्बे, कोणी 3-3 डब्बे घेऊन जायचं त्या वाण्याकडे, त्याला जे तेली असतो ना त्याच्याकडे घेऊन जाय. तेली बी अचंबित झाला की तुकोबा तुम्ही काय करा, म्हणे सगळे लोकांना मी तेल नेऊन देतोय. तर आवळीला जेव्हा कळालं की म्हणे ह्या मेल्याला नाही का घरचं तर काही पडलं नाही, पण दुसऱ्याचं कामं करीत बसतो. घरातलं झाडू मारत नाही, पण गावचं झाडू मारतो. घरात तेलाची गरज नाही, पण लोकांचं तेल आणून देतो. लोकांचे लेकर सांभाळतो. असं खूप आवळी नाही का हे करू लागली. करीत असताना त्यावेळेस आवळीनं विचार केला, गावच्या लोकांना तुटून पडली. म्हणे तुम्हाला लाज वाटते का माझ्या नवऱ्याला काम सांगतात? नौकर आहे का तो तुमचा? तर गावच्या काही बाया आणि माणसं म्हटले, अगं तुझ्या नवऱ्याला का आवरत नाही? जर त्यांना नाही म्हटलं तर लोक सांगणारच नाही. तुझ्या नवऱ्याला पहिले तू आवर, नंतर आम्हाला बोल ना. आवळी पण ते म्हणे विचार केला, खरंच आहे ना, आपलंच धड नाही तर दुसऱ्याला बोलून काय फायद्याचा. हे सगळं तुम्हाला सांगतो, अभंग आहे ना खूप सुंदर आहे. म्हणून वृंदावनपुरचं तुकाराम महाराज चरित्र वाचा,
लय डिटेल्स आहे. आता आपल्याकडे वेळ नाही आणि 4 दिवसामध्ये उद्याचा एक शेवटचा दिवस आहे. त्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं एवढं डिटेल्स गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद पण भेटतो आणि शिक्षा पण भेटतात. आणि असं केल्यानंतर गावचे काही लोक त्यांना हे करू लागले. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी काय केलं, त्याच्यामध्ये सगळ्या गावचे कामं करू लागले. जेच काम सांगू लागले आणि त्यांना अनेक उपयोग करू, पण कोणी काही देत नव्हतं, देत नसायचं. तेलाची तर महिमा एवढी पसरली. जेव्हा कधी तेल संपलं की तुकाराम बुवाकडे जायचे, मग तेल आणून द्या. आणि हे झाल्यानंतर तुकाराम महाराज काय करायचे, दिवसा सगळ्यांचे कामं करायचे आणि रात्री भजन करायचे. आणि त्या भजनामध्ये पूर्ण नाही का तल्लीन व्हायचे. तल्लीन झाल्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये जो भक्ती करतो त्याच्यात देवतांचे 26 गुण निर्माण होतात. म्हणून कोणी जर भक्तीत प्रगती करीत असेल तर त्याचं लक्षण काय. तरी तर तुकाराम महाराजांच्या जीवनात नाही का भगवद्गीतेचा 16वा अध्याय श्लोक नंबर 1 पासून पुढचे जेवढे श्लोक आणि 13वा अध्याय श्लोक नंबर 8 पासून तर 12 श्लोकामध्ये जो भक्तीमध्ये प्रगती करतो, अध्यात्मामध्ये प्रगती करतो, भगवंत त्याच्या गुणाचं वर्णन करतात. म्हणून भगवत भक्तीमध्ये प्रगती करण्याचे लक्षण काय असेल, 13वा अध्यायाचे 1 ते 8 श्लोक आणि 16वा अध्याय त्याच्यामध्ये दैवी गुणाचं वर्णन केलेले. आणि ते सगळे दैवी गुण नाही का तुकाराम महाराजांमध्ये आले होते. आल्यानंतर तुकाराम महाराज हळूहळू त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा होती, संत समागणे एखाद्या परी राहावे त्याच्याद्वारे स्वान येती, तिथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, काम व बाटिका सेवेकचा सेवक, दीनपण रंक तिथे भले, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडल पंगती संता याची. इथं संताच्या संगतीचं महत्व महाराज सांगतात. काय सांगतात, संत समागम एखाद्याच्या परी, म्हणजे एखाद्याला जर भेटला तर त्याच्या घरी काय राहावं, स्वान परी राहावं, म्हणजे कुत्र्यासारखं राहावं. का बरं राहायचं, तर 2 कारण. तिथे रामनामाचं श्रवण, म्हणजे त्या संताच्या घरी काय होईल, भगवत नामाचं श्रवण ऐकायला भेटल. आणि दुसरं काय, घडेल भोजन उच्चिष्टाचं, त्या संताच्या घरी जे काही भोजन होईल त्याचं उच्चिष्ट महाप्रसाद खायला भेटल, त्यासाठी राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट, कामारी बुटिक सेवकाचा सेवक, म्हणजे भगवंताच्या भक्ताचा भक्त होणं हे सगळ्यात मोठा गुण सांगतात. आणि दीनपण रंक तिथे भले, तिथं दीनहीन लोकांना सगळं संत काय करतात, समान दृष्टीनं पाहतात. तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती, सगळं जर सुख पाहिजे असेल तुम्हाला, कुठं पाहिजे असेल तर ते म्हणतात घडेल पंगती संत आहे. संतांच्या पंगतीत बसला तर तुमचं नाही का सुख तुम्हाला भेटल. भौतिकवादाच्या लोकांचे सुख बसले तुम्हाला भौतिक वाटत भेटल, पण संतांच्या संगती, म्हणून माऊली काय म्हणतात, संतांच्या संगती तोच म्हणू. मनाला जर मार्गाच्या गतीला लावायचं असेल तर तुम्हाला कुठं जावं लागेल, संतांच्या. आणि मग संत कोणी होऊ शकेल, जो भजन करतो तो संत, जो भगवत चर्चा करतो तो संत. तो स्त्री असो पुरुष असेल, काळा गोरा ज्ञानी, त्याचं काही अंतर नाही. तर मग गेल्यानंतर हळूहळू तुकाराम महाराज पुन्हा काही अभंग रचना करतात. आणि मग पितृपक्ष येतो. पितृपक्ष आल्यानंतर आवळी सांगते, अहो आज आपल्याकडे पितृपक्ष आहे आणि आपल्याला पित्र घालायचे, काहीतरी तुम्ही धान्य जमा करा. तुकाराम महाराज म्हणले हो करू. आणि मग भजन करत करत नाही का ते जातात. आणि गेल्यानंतर एका शेतामधून जात असताना काही लोक गहू कापत होते ह्या सीजनामध्ये. अक्षय तृतीय, आता त्या याच्यामध्ये वर्णन, धान्य कापत असताना त्याने बोलून म्हणले, तुका बुवा थोडंसं आम्हाला मदत करा. तुकाराम महाराज हळूच साधे स्वभाव भोळाचे होते, गेले. म्हणले काय मी म्हणले आम्हाला मदत करा. आणि सगळं करीत असताना भजन, हाती काम मुखी नाम, हातानं काम करत होते आणि मुखानं काय करू लागले, भगवंताचं भजन करू लागले. असं करता करता दुपार वेळ निघून गेली. आणि मग आवळीने इकडे शिव्या द्यायला सुरुवात केली की श्राद्ध घालायचं, ब्राह्मण येऊन बसलाय आणि याला काय खाऊ घालू, हे उपाशी राहिलं श्राद्ध तर तसं अपूर्ण राहील. त्यावेळेस भगवंताला दया आली. बघितलं तुकोबा नाही का भजनामध्ये तल्लीन आहेत आणि आवळी इकडं नाही का तनतन करते. तुकोबाचं रूप घेतलं आणि भगवंतानं काय केलं, एवढी सामग्री आणून ठेवली, एवढी दिली. आणि दिल्यानंतर म्हटले, आवळे तू सगळ्यांना का एवढं सुंदर भोजन करून पित्र घाल. आणि गावात जाऊन भगवंतांना सगळ्या ब्राह्मणांना आमंत्रण दिले की आज तुकोबाच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे. गावचे ब्राह्मण पण चिंता लागले की अरे याच्या घरी याला स्वतःला खालं नाही आणि अख्ख्या गावाला आमंत्रण फिरतोय. काही म्हणते नाही हा चेष्टा करतोय, काही म्हणतात जाऊन तर बघू, भेटलं तर भेटलं. जसं नाशिकमध्ये एक ब्राह्मण आहे, त्याला जेवण करताना विचारलं पाणी का पित नाहीत,
ते म्हणले पाणी पिले की थर वाढतो म्हणून मी पाणी पित नाही. काय होत आहे, जेवणामध्ये पाणी पिलं की थर वाढतो म्हणून मी पाणी पित नाही. तसं अख्ख्या गावाला सांगितलं. गावचे ब्राह्मण जे होते ते विचार करू लागले. आवळीनं काय केलं, सुंदर पंचपक्वान बनवले आणि केल्यानंतर इथे तुकाराम महाराज आपल्या भजनामध्ये चालले, कामामध्ये. संध्याकाळ झाली, काही घेणं देणं नाही. आणि अख्ख्या ब्राह्मणाला खाऊन, ब्राह्मण म्हटले एवढं स्वादिष्ट भोजन आतापर्यंत कधी भेटलं नाही आम्हाला, आणि ते बी तुकोबाच्या घरी भेटलं. म्हणे अगं आवळे, तुझं भागी उजळलं, तुझा नवरा सुधारला, सगळं धान्य आणून. हो म्हटली, माझ्या खंडोबाच्या कृपेमुळेच माझा नवरा बदलला. हा, आणि बदलला तर बदलला, पण याचा भरवसा नाही. घडीत असा घडीत तसा राहतो. आणि मग सगळ्याला खाऊ घातल्यानंतर काही बाया गुणगान करू लागले, काही जण हे करू लागले. सगळं करीत असताना संध्याकाळ झाली. तुकाराम महाराज त्यावेळेस त्या जे धान्य कापलं त्याच्या पेंड्या घेऊन येत होते रस्त्यानं, आणि रस्त्याने येत असताना नेमकं त्यांची पेंडी एक मवळ्याच्या याला लागलं. जसं लागलं ते मवळ उठलं आणि त्या मधमाशा तुकाराम महाराजला चावू लागल्या, भयंकर चावू लागल्या. तुकाराम महाराज अजिबात हलले नाही. ते म्हणले हे शरीर नाशवंत आहे, पण ह्या जीवांच्या प्रती माझं जर शरीर कामाला आलं असेल तर काय आहे याचं. त्यावेळेस भगवंताला दया आली. त्याने एक हे घेतलं, फांदी घेतली आणि सगळ्या मधमाशाला नाही का हुसकून लावलं, आणि भगवंताने काय केलं, तुकाराम महाराजच्या अंगावर हात फिरवला. म्हणजे भगवंत पदम नाही का तुकाराम महाराजचं रक्षण करू. आणि ती पेंडी घेऊन आल्यानंतर संध्याकाळी म्हणले अगं आवळी, आज श्राद्ध घालायचं ना, कर याचं धान्य कूट आणि खाऊ घाल. ते आवळी पाहायला लागली खालून वरते. अहो म्हणले, तुम्ही दुपारात धान्य आणून दिलं, तुम्हाला काय वेड लागलं काय. आणि वेड लागल्यानंतर तुकाराम महाराजाला कळलं की भगवंताने येऊन नाही का माझ्या वडिलाचं श्राद्ध घातलं. त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आणि करीत असताना त्यावेळेस आवळीला विचारतात की ते मीच होतो का. म्हणले तुम्हीच होते. आणि मग तिथे तुकाराम महाराज एक भगवंताच्या गुणामधील एक अभंग वरता, आवडे रूप गोजरवाने सगुण, पाहता लोचन सुखावले. हा अभंग तिथं रचना करतात ते. आणि मग पुढे म्हणतात, आता दृष्टी पूर्ण आयशी ची राहे मी तुझा पाहे पांडुरंगा. आणि एवढं सुंदर वर्णन कारण मला तेवढा मी अभ्यास नाही केल्याचा. माझ्या घरी वारकरी संप्रदाय होता, पण बळजबरी आई वडील करून घ्यायचे, पण त्यावेळेस किंमत कळली नाही. पण आता इस्कॉनमध्ये आल्यानंतर ती किंमत कळली. पण आता मी याच्या पुढे गात्याचा डीपली अभ्यास करेन. कारण तो वारकरी संप्रदायाचे बरेच जाणकार व्यक्ती वयवृद्ध, ज्ञानवृद्ध, भक्तिवृद्ध बसलेले आहेत. कदाचित मी लहान आहे तो तुमच्या पुढे, माझ्याकडे भक्ती नाही, पण या भक्ताने बोलवलंय. वासरात लंगडी गाय शहाणी असे आमची गुद्द. आमच्या माताजी काय करतात, या प्रभूजी घ्या, काय करतात, त्यांना कोणी भेटत नाही ना आम्हाला कोणी मिळत नाही. तर अशा पद्धतीने झाल्यानंतर पित्तासर घातल्यानंतर त्यावेळेस तुकाराम महाराज काय करतात, भगवंताचं गुणगान करतात. आणि केल्यानंतर ते म्हणतात, भगवंता आता तू एवढं माझे हे केलेले, तर माझ्या याच्या पुढे माझं मन वाचा काया तुझ्या सेवेत लावतं. आणि मन कसं लावतं तुकाराम महाराज, मनामध्ये भगवंताच्या सौंदर्याचं गुणगान करतात. मनामध्ये दिवसभर रूपाचं गुणगान करतात. वाणीमध्ये केवळ भगवंताचं गायन करतात. भगवंता वाचून काही बोलत नाहीत. आणि कायेनं काय करतात, जे वैष्णव सेवा, जे वैष्णव आहेत, ब्राह्मण आहेत, जे जे जनहित आहेत, जन लोक आहेत, त्यांची सेवा करतात. अशा 3 स्तरावर तुकाराम महाराज सेवा करीत असताना ते म्हणतात, भगवंता माझं मन वाचा काया तुझं सोडून दुसरं कोणाचा विचार नको यायला, एवढं मला वरदान द्या. आणि दिल्यानंतर तिथे तुकाराम महाराजामध्ये अभंग लिहिण्याची स्फूर्ती भेटली. आणि तुकाराम महाराज इथे आणखीन पहिले जे अभंग लिहिले होते ते थोडेसे, पण आता याच्या पुढे अभंग तुकाराम महाराज लिहितात. आणि मग इथे गीतेचा एक श्लोक येतो, जर तुम्ही प्रामाणिक भक्ती केली तर भगवंत तुम्हाला ती बुद्धी प्रदान करतात. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, तेषाम सत्यदिक्तानाम भजता प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम येन मामोपयांती. ते तेषाम सतदिक्तानाम म्हणजे जर सतत कोणी भजन केलं, कसं, तेषाम सतदिक्तानाम भजता प्रीतिपूर्वकम, प्रेमानं भजन केलं तर ददामी बुद्धी योगम तम, मी अशी बुद्धी प्रदान करतो की येन मामोपयांती, तो माझ्याकडे येऊ शकेल. आणि मग इथे तुकाराम महाराजांना जी बुद्धी दिली, त्या बुद्धीच्या आधारावर तुकाराम महाराज अभंगाची रचना करतात. 24 तास दिवस रात्र
अभंग लिहितात भगवंताच्या सौंदर्याबद्दल, भगवंताच्या दयाबद्दल, नाम रूप गुण लीला याचं बखान करतात. आणि हे केल्यानंतर जेव्हा त्यांच्या गावामध्ये ते भजन कीर्तन करू लागले, गायन करू लागले, लोक येऊन आकर्षित होऊ लागले. पण करीत असताना रात्रभर भजनामध्ये तल्लीन असायचे आणि त्या कीर्तनामध्ये नृत्य करायचे. गावचे लोक पण नृत्य करायचे. पण एक व्यक्ती मुंबाजी आले आणि मुंबाजी द्वेषानं बघू लागले की मी एक ब्राह्मण परिवारातला आहे आणि आता मी देहूमध्ये झालोय आणि माझे शिष्य माझे एवढे आहेत, पण हे ब्राह्मण सुद्धा एका वाण्याच्या पाया पडतायत. स्वतःला हा मोठा संत म्हणतोय, पण वेदाला नकार देऊन नाही का स्वतःची रचना करतो, मन काल्पनिक लिहितोय आणि खरं तत्वन राहतंय बाजूला अद्वैतवाद, आणि ह्या काहीतरी भावनिक लोकांना वेड्यात काढतो. आणि मग लोकांबद्दल तो फितवायला लागला. तर जसं जसं त्यांना पाहिलं की तुकाराम महाराजांची कीर्ती वाढू लागली, लोक त्यांचं गुणगान करू लागलं, तेव्हा तेव्हा मुंबाजीच्या हृदयामध्ये ईर्ष्या आणि द्वेष वाढू लागला. आणि ईर्ष्या आणि द्वेषामुळं तो तुकाराम महाराजाच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचा. पण त्या कीर्तनामध्ये बसल्यानंतर त्याला एक मोठी भीती असायची की माझ्यापेक्षा याची कीर्ती वाढते, करू तो काय करू, पण पर्याय दिसत नाही. आणि त्यावेळेस पहिल्यांदा मुंबाजी नाही का काय करतात, जे मंदिर असतं त्या मंदिराच्या मागं कुंपण घालतात. पहिल्यांदा म्हैस सुटते आणि म्हैस सुटल्यानंतर ती म्हैस, आवळीची म्हैस नाही का सुटल्यानंतर ती कुठे जाते, मुंबाजीच्या शेतामध्ये. मुंबाजी तुकाराम महाराज माफी मागून नाही का ते म्हशीला, तर त्यावेळेस शांत होतात पब्लिक समोर. पण दुसऱ्यांदा काय होतं, ज्या मंदिराच्या मागं नाही का तो कुंपण घालतो आणि परिदर्शना करीत असताना कोण्या संतांच्या पायामध्ये, भक्तांच्या पायामध्ये काटे नको मोडायला म्हणून तुकाराम महाराज परिक्रमा करीत असताना त्या काट्याचा एक फांदी काढली आणि बाजूला ठेवली, कोणाच्या भक्ताच्या पायात काटे नको मोडायला. आणि हे दृश्य मुंबाजीनं पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याचा राग एवढा मस्तकाला पेटला, एवढा द्वेष बाहेर आला. तिथं काट्या घेतात आणि तुकाराम महाराजावर असं बडबड काट्यानं मारत राहतात. आणि किती वेळा, 27 वेळा, कमी कमी 10-12 फांद्या तोडून टाकतात. तुकाराम महाराज हलत नाही, डुलत नाही, केवळ एकच मुखामध्ये पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल 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 विठ्ठल. रक्त बंबाळ झालं, अख्खा अंगाला काट्याच काट्या, पायापासून तो डोक्यापर्यंत, पोटा पाठीला सगळे काटे मोडलेले. तुकाराम महाराज एक चित्त भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होते. आणि त्यावेळेस तुकाराम महाराज एक अभंग लिहितात. ते म्हणतात, न सोडी विठोबा चरण न सोडी, भलते जडो पडो भारी, जीवावरी अगोच, शतखंड देह शस्त्रधारी, करीत परी न भिये, तुका म्हणे केली आधी दृढ बुद्धी सावध. काय म्हणतात, न सोडी विठोबा चरण, विठोबा मला किती जरी वेदना दिल्या, मला कितीतरी झाली तर मी तुला सोडणार नाही विठोबा. न भलते जडो पडे भारी, जीवावरती अगोदर. जर माझ्या शरीरावर किती आघात झाले, आणि पुढे हे म्हणतात, शतखंड देह शस्त्रादे, जरी शस्त्राने माझ्या शरीराचे खंड जरी झाले तर मी काय करेन, करिता परी न भे, मी भेणार नाही. तुका म्हणे केली आधी दृढ बुद्धी, मी आधीच बुद्धी दृढ केली होती. एवढी सहनशीलता तुकाराम महाराजांची होती. आपण काय केलं असतं, ते म्हणले असते, भक्ती राहू दे बाजूला, तू आता बाहेर ये. हा, आपण काय केलं असतं, त्याला उचलून आदळलं असतं. आपण, पण तुकाराम महाराज हे केलं नाही. आणि मग केल्यानंतर एवढं ते मुंबाजी रागानं संतापून जातात. आणि गेल्यानंतर तो जातो, तुकाराम महाराज काही होत नाही. त्यावेळेस पांडुरंगाकडे जाऊन ते तुकाराम महाराज काय म्हणतात, बर्वे केले विठोबा बर्वे केले, पाहुणी अंत क्षमा अंगी काटेवरी मारविले, शिवा गाळी नीती नाही बहुफार विठबिले, तुका म्हणे क्रोध हाती सोडून घेतली रे माझ्या. ते म्हणतात, बरं केलं माझा तू अंत पाहिला, कारण माझं मी काय केलं, क्रोधावर नियंत्रण करणं. मी शरीराचा रोग, आपलं वेदना सहन करू शकतो, पण माझ्या क्रोधाला काय केलं, तुम दमन, मला क्रोध येऊ द्याल नाही. बरोबर, अंगावरी काटे मारवले, तू काटे मारवले. आणि शिवा गाळी नीती नाही, मला शिव्या दिल्या, काही दिल्या, पण हे केलं नाही. बहु फार विठवलं, बरं झालं मी त्याच पात्रतेचा होतो. तुकाराम महाराज काय नम्रता होते. आणि तुका म्हणे क्रोध हाती, पण ह्या गोष्टीतून एक गोष्ट केली, भगवंता माझा क्रोध माझ्या हाती होता. काय होता, क्रोध माझ्या हाती होता, मी क्रोधाला जाऊ दिलं नाही.
बघा हे संतांचं चरित्र आहे. युधिष्ठिर महाराजाला जेव्हा द्रोणाचार्य होते आणि दुर्योधनाला सांगितलं की तुझ्यापेक्षा चांगल्या व्यक्तीला शोधून आण, आणि युधिष्ठिर महाराज सांगितलं तुझ्यापेक्षा वाईट व्यक्तीला शोधून आण. सगळे फिरले. दुर्योधन म्हटलं या जगामध्ये माझ्यासारखा चांगला व्यक्ती जगात नाहीच. आणि युधिष्ठिर महाराज काय म्हणले, माझ्यापेक्षा वाईट जगात कोणीच नाही. आणि पुन्हा एक प्रसंग आहे, म्हणजे काय आहे ह्या प्रसंगातून, एकदा द्रोणाचार्य नाही का युधिष्ठिर महाराजाला मारत होते आणि भीमाने याने सगळ्यांनी पाहिलं. त्यावेळेस तो युधिष्ठिर महाराज म्हणतात की माझी सहनशीलता मी बघत होतो की गुरु एवढे मारत असताना मी काय प्रतिक्रिया देईन. आणि त्यावेळेस युधिष्ठिर महाराज शांत होते. म्हणून भक्ती मार्गामध्ये सगळ्यात सांगण्याचा मुद्दा आहे की ह्या गोष्टीला आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि केल्यानंतर तुकाराम महाराजांमध्ये दया, क्षमा, शांतीचा सागर भरलेला होता. आणि भगवंताला दया आली. आल्यानंतर भगवंताच्या डोळ्यातून अश्रूच्या धार वाहू लागले की किती त्रास सहन केला तुकोबाने. पत्नी येते आवळी, त्यांच्या अंगातले चिमट्यानं काट्या काढते. तुकाराम महाराज काही करत नाहीत. भगवंत येतात आणि आपल्या हाताने नाही का ते स्पर्श करून ते जखम भरून काढतात. आणि केल्यानंतर पुन्हा तुकाराम महाराज संध्याकाळी भजनाला जातात, कीर्तनाला जातात. बघितल्यानंतर सगळे येतात पण मुंबाजी येत नाही. जाऊन सांगितलं जा रे मुंबाजी का आले नाहीत कीर्तनाला, आज ते दिसत नाही, ते भगवंतापासून दूर गेले. कोणतरी जाऊन सांगितलं की मुंबाजीला अंगात नाही का अग्नी पेटलेला आहे, लायाला होता त्याच्या शरीरामध्ये. तुकाराम महाराज कीर्तन सोडतात आणि मुंबाजीच्या घरी जातात. म्हणतात की माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना, आणि केवळ तुम्ही मला वेदना दिल्या पण त्याचं नाहीये. आणि असं पांडुरंगा यांचा अग्नी शांत कर. तुकाराम महाराज प्रेमानं नाही का त्यानं त्यावेळेस मुंबाजीच्या हृदयामध्ये थोडीशी आली पण त्याची ईर्ष्या कमी नाही झाली, अजिबात ईर्ष्या कमी नाही झाली. झाल्यानंतर मुंबाजी दुसऱ्या दिवशी पुन्हा शांत तर झाला पण त्याला नाही का अपकीर्ती वाढत होती त्याची. त्याला वाटत होतं की माझी कीर्ती कमी होती आणि तुकाराम महाराजांची कीर्ती वाढते. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा कीर्तन येऊन बसून लोक काही त्यांना दोषारोपण करू लागले. आणि हा प्रसंगामध्ये तुकाराम महाराज शांत होते. पण भगवंत आता त्यांना कसा दंड देतील मुंबाजीला, त्याचा प्रसंग पुढे येतात. आणि आल्यानंतर त्या कीर्तनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबाजी यायला लागला. हळूहळू त्याच्यामध्ये ईर्ष्या द्वेष वाढत गेल्यानंतर एक दिवस रात्री तुकाराम महाराज कीर्तनामध्ये गेले आणि गेल्यानंतर आवळी झोपली आणि 2 चोराने हे दृश्य पाहिलं. आवळीची नाही का म्हैस चोरल्यानंतर ज्या रस्त्याने जात असताना भगवंतानं पाहिलं की तुकाराम महाराज भजनामध्ये आवळी झोपलेली आहे. आणि जर उद्या म्हैस चोरी गेलेली आणि हे जर आवळीला कळलं तर ती तुकाराम महाराज नाही का राग व्यक्त करीन. म्हणून भगवंत त्या म्हशीला रक्षण करण्यासाठी चोरांच्या समोर एक राक्षसारखा रूपामध्ये दंडा घेऊन उभा राहायचे. ते चोर ह्या रस्त्याला जायचं तिथं त्यांना दिसायचं, दुसऱ्या रस्त्याला जायचं तिथं त्या राक्षस रूपामध्ये भगवंत. जिकडं तिकडं ते एकदम असा काळकुट्ट व्यक्ती भयानक नाही का दिसायचं. ते चोर घाबरून गेले. त्याने पाहिलं की आपण मोठ्या घरातली चोरी केली, तुकाराम महाराजांची चोरी केली आणि याच्यानं सुटू शकत नाही. पर्याय काय, ती चोरी म्हैस पुन्हा आणून नाही का गोठ्यामध्ये बांधली आणि पुन्हा पळाय गेले. तर जिकडं तिकडं पुन्हा ते एकदम भयंकर राक्षस त्यांना दिसू लागला. करायचं तर काय करायचे, ते म्हणले एकच पर्याय, तुकाराम महाराजाकडे जाऊया. आणि मग तुकाराम महाराज गेल्यानंतर सगळा वृत्तांत सांगितलं, आम्ही चोरी केली होती पण एक राक्षस आम्हाला नाही का तो एकदम हे करतोय आणि तुम्ही आम्हाला वाचू शकतात. आणि त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात भगवंता मी कीर्तन करतोय आणि कीर्तन सोडून तुम्ही दुसरीकडे जातायत म्हशीच्या माग, म्हशीच्या माग, आणि मी बघतो की तुम्ही गुडे गायब गेले. भगवंत म्हणतात तुझी म्हैस चोरीला गेली त्याचं मी धन आणतोय. तुझं काम, तू माझ्या भजनामध्ये तर माझं काम तुझ्या कामामध्ये. म्हणून शास्त्रांत तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में, तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में, तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में. म्हणून भगवंताचं नाम जप करा. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम राम राम. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात जा, तुम्हाला काही करणार नाही. पण सगळ्यांना पांडुरंगाचं दर्शन होत होतं पण चोरांना राक्षस. तर तिथं जैसा भाव तैसा देव हे दिसलं. आणि मग तुकाराम महाराज प्रार्थना केल्यानंतर चोर मुक्त होतात, निघून जातात. गेल्यानंतर एक दिवस विठोबाचे म्हशीचं दूध बऱ्याच दिवसानं माहेरून आणले होतं आवळीनं ते दुधाचा. तर तुकाराम महाराज म्हटले अगं आवळे एक म्हशी आपलं एक तांब्या नाही का दुधाचा दे.
म्हणे कशाला? म्हणे दे तर खरी. भगवंताला रोज दूध घेऊन जायचे आणि पाजायचे. तर आवळीला प्रश्न पडला, तर संशय लागला की खरंच दूध पाज. तर काशीला सांगितलं, जा गं तुझे वडील काय करतात. आणि काशीनं पाहत होती, म्हणली हो तो विठोबा पेतो, थोडं पेतो, अर्ध देतो, बाबा पण पेता आणि राहिल्या सालेला मला प्रसाद देतो. म्हणे खरंच पिळतो का काळ्या? हां खरंच पितो का? ते एक दिवस म्हणले मी पाजते, म्हणून ती गरम गरम दुधाचा तांब्या घेऊन जाते. भगवंत बघतात की अरे बाप रे, आज आवळी नाही का गरम तांब्याचा दुधाचा तांब्या घेऊन आले. भगवंताला चिंता झाली आणि तुकाराम महाराज तिथं नव्हते. नाही प्यावा तर तुकाराम महाराजाचा विश्वास राहणार, प्यावा तू कुठंतरी ह्या प्रश्नामध्ये म्हणजे काळ्या तू तू सगळ्यांचं पितो, माझं का पित नाही. आणि ते गरम गरम दुधाचा तांब्या लावते आणि भगवंताचे होठ नाही का सुजतात. आज बी तुम्ही देहूला जाताना तर तिथं भगवान पांडुरंगाचे जे होठ आहेत ना ते सुजलेले, चटका बसलेला तुम्हाला दिसेल. लिटरली चटका बसलेला. आपण चहा प्यायल्यानंतर चटका बसतो ना, तसा चटका आज बी त्या विग्रहामध्ये तुम्हाला पाहायला भेटतो. म्हणून कधी गेलं तर नुसतं वरचीवर दर्शन घेऊ नका, खोलवर जाऊन दर्शन घ्या. गेल्यानंतर तुकाराम महाराज येतात आणि बघतात पांडुरंगाच्या होठावर फुटलेले आणि एवढे रडतात, एवढे करतात की माझ्यामुळं तुला किती वेदना. भगवंताला येऊन पत्नीला रागवतात की तू काय केलं. तर पत्नी म्हणते मोठं दावाग्नी पान केलं होतं, एवढं ह्या वस्तू खाल्ल्या होत्या, त्या खाल्ल्या, तर माझ्या छोट्याशा दुधानं काय चटका बसला. तिने पण शास्त्र ऐकलं, तुमच्याच प्रवचनामध्ये मी ऐकलं, म्हणजे कीर्तनामध्ये. तुकाराम महाराज पुन्हा येतात आणि भगवान पांडुरंगाची माफी मागतात आणि क्षमा मागतात की माझ्यामुळं तुम्हाला कष्ट झालं. आणि झाल्यानंतर पुन्हा तुकाराम महाराज आणि भगवंताचं गुणगान होते. हळूहळू पुन्हा भजनामध्ये जात असताना एक दिवस तुकाराम महाराजावर मच्छर नाही का हल्ला करतात, भयंकर मच्छर हल्ला करतात. तर तुकाराम महाराज पुन्हा म्हणतात की शरीर लोकांसाठी, जीवांसाठी भगवंत पुन्हा येतात आणि तुकारामाचं रक्षण करतात. आणि केल्यानंतर पुढे एका अभंगामध्ये म्हणतात, न मिळो खावे असं न वाढेव संतान, परी हा नारायण कृपा करो. म्हणजे मला खायला भेटू नये, माझं संतान वाढू नये, परी हा नारायण कृपा करो, ही कृपा करावं. माझं संतान वाढू नये, प्रॉपर्टी वाढू नये, मुलं सुद्धा वाढू नये, तुझी कृपा करावी. ऐशी माझी वाचा मज उपदेशी, अनेक लोकाशी हेच सांगे. माझी उपदेशी वाचा आहे, जे मला भेटले मी ते तुम्हाला सांगतोय. विठोब शरीर होतं पित्ती, परी राहो चित्ती नारायण. हे शरीराचं काय झालं तरी चालेल, पण माझ्या चित्तातून नारायण तुम्ही गेली नाही पाहिजे. आणि तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवाय गोपळ तेच हित. हे शरीर नाशवंत आहे, पण आठवायसारखं कोणती गोष्ट असेल तर गोपाळाला आठवावं, असं तुकाराम महाराज आपल्यासारख्या सर्व लोकांना उपदेश देत आहेत. म्हणून प्रवचनाच्या शेवटी एकच विनंती करेन तुम्हाला की मायबापांनो, की हा तुकाराम महाराजांच्या सिरीजमधून आपल्या 3 दिवसाच्या आणि उद्याच्या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही या प्रवचनामध्ये एक जरी जप चालू केला, रामकृष्ण हरी असू द्या, गोविंद गोपाल असू द्या, मधुसूदन पद्मा, जे भगवंताचं नाव भेटल, कोणा बाबा काका मामा मावशीचं नाही बरं, हरिमुखे म्हणा हरिमुखे. हरी या शब्दाचा अर्थ काय, जो दुःख हरण करणार आहे आणि जीवन मंगलमय करणार आहे, अशा हरीचा आपण जप केला पाहिजे. कारण की जेवढं पाप असेल ते पाप सुद्धा नष्ट भस्मसात होईल आणि भगवंताची कृपा होईल. म्हणून दिवसातून 24 तास आपण नाही का गावगप्पा मारण्यापेक्षा, राजकारणाबद्दल बोलण्यापेक्षा, समाजकारण बसल्यापेक्षा, परिवाराचं बोलण्यापेक्षा, उठल्या बसता आपण गळ्यात मोठे माळा का घालतो, सोपीस म्हणून घालतो का? नाही. गळ्यात माळा याच्यासाठी घातल्या जातं मोठ्या, जेव्हा तुम्हाला वाटलं गळ्यातून माळा काढा, जप करा, जप झाल्यानंतर पुन्हा ती माळ गळ्यात घाला, त्याचा अर्थ शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. पण बरेच लोक मोठ्या माळा घाला, त्याचा विरोध नाही, पण त्या माळानंतर जप केला पाहिजे. आणि नाम जपाशिवाय दुसरा पर्याय नाही. अजामिळासारखा पापी सुद्धा तरुण गेलेला आहे आणि भगवत प्राप्ती झालेली आहे. तर नाम जप करा आणि आपलं जीवन सफल करा, एवढीच विनंती आहे. आणि अजून काही उद्या शेवटचा सेशन आहे, कारण परवा आम्हाला उद्या संध्याकाळीच पुन्हा नाशिकला निघून जायचं. तर उद्याचं बघूया. हरे कृष्णा 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 हरे, हरे राम 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 हरे. संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय. श्री विठ्ठल रुक्माई भगवान की जय. पंढरपूर धाम की जय. चंद्रभाग्या मैया की जय. संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु शिलो प्रभुपाद की जय. काय गौर प्रेमानंदे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.